9 मंथच्या सोनोग्राफीने कसं कळेल की डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे की सी सेक्शन? ती आपण कधी करायची आणि ते रिपोर्ट कसे वाचायचे? 9व्या महिन्याची सोनोग्राफी 9वा महिना सुरू होण्याच्या 15 दिवस आधी केली पाहिजे, म्हणजे साधारण 36 वीक्स टू 37 वीक्सच्या दरम्यान. याच सोनोग्राफीला आपण टर्म स्कॅन म्हणतो, ज्याने आपण अंदाजा लावू शकतो की डिलिव्हरी कशी होईल. रिपोर्ट्समध्ये आपण काय पाहिलं पाहिजे, त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिलं आपण पाहतो बाळाची पोझिशन काय आहे. सिफॅलिक पोझिशन आहे की नाही. जर ती सिफॅलिक असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त असतात. आपण त्यामध्ये प्लॅसेंटाची पोझिशन बघतो. लो लाईन प्लॅसेंटा तर नाही ना, कारण प्लॅसेंटा लो लाईन असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस कमी होतात. पण जर अप्पर सेगमेंट प्लॅसेंटा असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामध्ये तुम्ही बाळाच्या गळ्याभोवती लूप ऑफ कॉर्ड आहे का ते बघा. जर ते असेल तर पुन्हा नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस कमी होतात. बाळाचं वजन बघितलं जातं. जर ते 2.5 ते 3.5 किलोग्रॅम्सच्या दरम्यान असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस आणखी वाढतात. आणि सर्वात महत्त्वाचं, बाळाच्या आजूबाजूला असलेलं पाणी जर त्याची रेंज 8 ते 18 सेंटीमीटरच्या दरम्यान असेल तर ते नॉर्मल मानलं जातं. अशाच युजफुल माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि डिलिव्हरीच्या योग्य मार्गदर्शनासाठी आम्हाला संपर्क करा.